साथींनो, जय भीम, जिंदाबाद. जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, जय तारा, उलगुलान गुल जोहार, जय संविधान आणि सबरंगी सलाम. मागच्या वेळेला आपण भेटलो होतो, तोच इश्यू आज पुन्हा आपल्याला बोलावा लागतोय. आज आपल्या देशातलं जळतं वास्तव हे आहे की आपला देश आपल्या देशामध्ये अनेकांनी, अगदी अनेक मुलींनी, म्हणजे विनेश फोगाट रौप्य पदकापर्यंत पोहोचली. नेहा सागवानी सुवर्ण पदक आणलं. अशा अनेक मुलींनी आपल्याकडे वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये कामगिरी केली. हे सगळे विजयाचे खूप महत्वाचे टप्पे मुली या देशातल्या पार पाडत आहेत. या देशामध्ये मुलांपेक्षाही जास्त आज मुली शास्त्रज्ञ आहेत. आज ज्यांनी पूर्ण सगळ्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये झेंडा रोवलेला आहे. मुलींनी कुठलंही क्षेत्र सोडलेलं नाही. आपल्याला लक्षात असं येईल की आता ज्या मुमताज काझी आहेत त्या लोकलच्या, म्हणजे इलेक्ट्रॉनिक लोकलच्या ड्रायव्हर म्हणून आता काम करतायत. एकाही क्षेत्रामध्ये स्त्रियांनी आपलं पाऊल ठेवलं नाही आणि तिथलं एव्हरेस्ट गाठलं नाही असं नाहीये. या देशातली कल्पना चावला संपूर्ण विश्वामध्ये पहिली अंतरिक्ष यात्री ठरली, पहिली स्त्री यात्री. मग एवढं सगळं असताना या देशामधल्या सावित्रीबाई पहिल्या भारतीय शिक्षिका तर आहेतच, पण अनेकांच्या आदर्श आहेत. कारण अनेक देशांमध्ये मलाला व्हायला म्हणजे 21वं शतक उजाडावं लागलं. मग या देशातल्या मुली देशासाठी, कुटुंबासाठी, संपूर्ण समाजासाठी, त्यांच्या शाळेसाठी भूषण ठरतायत एकीकडे, आणि त्याच मुलींनी अजिबात भूषण ठरू नये, त्यांनी अशा कुठल्याही क्षेत्रात कामगिरी करू नये, त्यांची पावलं पूर्णतः मागे घेतली जाईल, अशा पद्धतीचं एक राजकारण या देशामध्ये चाललेलं आहे. आणि ते राजकारण म्हणजे भयंकर, ज्याला आपण इंग्लिशमध्ये हिनस, ज्याला मराठीत आणि सगळ्या भाषांमध्ये अमानुष असं, आपल्या देशातल्या सर्व भाषांमध्ये अमानुष, अमानवीय, अगदी नरसंहार करण्याच्या पेक्षाही नराधमाचं कृत्य असं जे मानलं जातं, त्या बलात्काराच्यामुळे आपला देश ह्या 2014 पासून ते आता 2024 पर्यंत या 10 वर्षात ज्या घटना वाढत चालल्यात, आम्हाला वाटलं होतं स्त्रियांच्या चळवळीने फरक पडत चाललाय, आता बलात्काराच्या घटना कमी व्हायला लागलेल्या आहेत, बलात्कार सुरुवातीपासून होत आहे, अगदी भर सभेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं वगैरे, सर्व माहिती आहे आपल्याला. पण मुळामध्ये असं वाटायला लागलं होतं की आपल्याला बुद्ध काळामध्ये एक अशा पद्धतीची एक आश्वस्तता दिसते की तिथे अशा पद्धतीच्या बलात्कारांचं प्रमाण वाढलंय किंवा बलात्कार होतोय असं अशी वर्णन आपल्याला कुठल्याही थेरी गाथेत वगैरे पण दिसत नाही. जिथे अन्याय झाला तिथून थेरी बाहेर पडलीये आणि तिला जगण्याचा अधिकार आहे. तिला जगण्याचा अधिकार आहे, एवढंच नव्हे तर तिला दीक्षा घेऊन संपूर्णतः एका वैचारिक वाटेवर आपलं स्वतःचं आयुष्य स्वतः आत्मदीप होणं, म्हणजे स्वयं उजळण्याचा अधिकार, असा देश आहे माझा. आणि अशा देशामध्ये एक संपूर्णतः, म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की आत्ताचा काळ आपला देश एक असं जळतं वास्तव आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि आपल्याला लाज वाटली पाहिजे की संपूर्ण जगामध्ये अमेरिकेनंतर खालोखाल आपला ऑलिम्पिक मध्ये नंबर नाही आहे, तो चीनचा आहे, पण बलात्काराच्या संदर्भातला नंबर मात्र भारताचा आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये आपण 135 आता अजून घसरलाय आहोत, म्हणजे आपला मानवी विकास निर्देशांक खाली गेलेला आहे. आपल्याकडे मुलींच्या गर्भात हत्या होतात आहेत, त्याचं संपूर्ण गुणोत्तर घसरून 826 पर्यंत स्त्रिया हजाराला असं प्रमाण आलेलं आहे. एनसीआरबीचा रिपोर्ट जो आहे 2021चा, त्या 2021च्या रिपोर्टच्या अनुषंगाने जर बघितलं, म्हणजे 2021 आणि 22 मधला आणि 23 मधला असा रिपोर्ट जर आपण एकत्र केला तर त्याचे सरासरी प्रमाण किती निघतं ते आपण बघूया. म्हणजे 2024चा एनसीआरबीचा अजून बलात्काराच्या संदर्भातला सगळा रिपोर्ट बाहेर यायचा आहे. तर आपल्याकडे 86 बलात्कार दर दिवशी होत आहेत. आपल्याकडे 49 केसेस आहेत जशा की त्या प्रत्येक, म्हणजे प्रत्येक दिवशी, प्रत्येक तासाला अशी घटना घडते. म्हणजे
24 तास आहेत तिथे. जर प्रत्येक दिवशी 49 घटना हा या स्त्रियांच्या विरोधातले जे गुन्हे आहेत ते नोंदवले जातात आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की प्रत्येक तासाला 2 किंवा 2.5 अशा घटना गुन्ह्याच्या घडत आहेत. त्याही पूर्णपणे हिंसेच्या, बलात्काराच्या, अत्याचाराच्या घटना आहेत. जर 86 बलात्कार रोज या देशात होत आहे, तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की किती म्हणजे म्हणजे आपल्याला लक्षात येईल की दर 15 मिनिटांनी, दर 20 मिनिटांनी या देशामध्ये बलात्कार. एक संपूर्णतः अतिशय घृणास्पद अशा पद्धतीची ही घटना आहे. आणि तरी सुद्धा भारतातला समाज त्याच्यासाठी विचलित होत नाहीये. ही किती मोठी म्हणजे अक्षरशः खेदजनक, संतापजनक, चीड येण्यासारखी गोष्ट आहे. माझ्या कितीतरी मैत्रिणींनी असं लिहिलंय की आम्हाला खूप संताप येतो या सगळ्या घटनांचा. आज मी खरं तर बेडवर आहे, पण मला आज बोलावंसंच वाटलं, कारण मला असं वाटलं हे लोकांना सांगितलं पाहिजे की या देशामधले कायदे लक्षात घ्या. या देशामध्ये ज्या वेळेला अशा घटना घडत आहेत, समजा तुम्हाला कळलं आणि तुमच्या डोळ्यासमोर काही घडतंय, तर तुम्ही त्याचे फोटो काढत बसले आहात. त्याच्याऐवजी तुम्ही आधी मदत करा, मग तुम्ही तिचे फोटो घ्या. किंवा तुम्ही त्या नराधमांचे फोटो घेऊन पोलिसांपर्यंत तरी कंप्लेंट करा. ताबडतोब तुम्ही पोलीस म्हणजे कुठला जर तुम्ही व्हिडिओ करताय त्याच्या आधी तुम्ही 100 ला फोन करा. हेल्पलाईन जेवढ्या स्त्रियांसाठीच्या आहे तिथे फोन करा. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सायमल्टेनियसली करू शकता. तुम्ही तिथे बघ्याची भूमिका घेऊ नका. अनेक घटना जशा आता म्हणजे ज्या मुली बोलू पण शकत नाही, म्हणजे 4 वर्षाच्या चिमुरड्या 2 मुलींवर बदलापूरमध्ये घटना घडली आणि त्यांच्यावर तिथल्याच एका पिऊननी बलात्कार केला आणि पूर्ण व्यवस्थापनाने ती गोष्ट झाकायचा प्रयत्न केला. कोलकात्याच्या केसमध्ये सुद्धा असं घडलं की ती डॉक्टर होती आणि तिला त्या हॉलमध्ये फेकून देण्यात आलं होतं आणि तिच्या डोळ्याला, हातांना, तिच्या सगळ्या शरीरावर जखमा होत्या. ती जखमी अवस्थेत होती आणि नंतर तिला मृत घोषित करण्यात आलं आणि त्याच्यानंतर तिचे पालक तिथे आजपर्यंत पोचू पण दिलं नव्हतं. शेजाऱ्यांना ही बातमी कळली होती. ते पोचेपर्यंतच म्हणजे तोपर्यंत त्यांच्या प्रशासनाने तिने आत्महत्या केली असं कळवलं. आणि स्वतःकडे संपूर्णतः आम्हाला हे माहितीच नव्हतं की तो बलात्कार आहे अशा पद्धतीने भूमिका घेतल्या. त्यांना तो जो मुख्य संचालक आहे तिथला जो डीन होता त्या मेडिकल कॉलेजचा, त्याला ताबडतोब तिथून नंतर खूप लोकांचा दबाव आला. खूप संतप्त पद्धतीने जमाव तिथे आला, मोर्चा केला. त्यांनी संपूर्णतः एक नाईट व्हिजिल काढली आणि त्या संपूर्णतः सगळ्या शोकसभेमध्ये लोकांनी मागणी केली. त्याच्यानंतर त्याला काढण्यात आलं, पण बडतर्फ केल्याबरोबर 24 तासाच्या आत त्याला दुसऱ्या मेडिकल कॉलेजचं डीन म्हणून, प्रिन्सिपॉल म्हणून ठेवलं वाटतं. प्रिन्सिपॉल म्हणून त्याला ठेवण्यात आलं. म्हणजे त्याला नोकरी बहाल करण्यात आली. तिथेही लोकांनी दबाव आणल्याबरोबर त्यांनी त्याला सस्पेंड जरी केलं त्या एका ह्याच्यापुरतं, तरी म्हणजे जो निर्णय देण्यात आला त्याच्यानुसार त्याला फक्त काही दिवसांकरता त्याला हे नसेल, पण त्याला नोकरीची हमी देण्यात आली. मला प्रश्न असा पडतो की प्रत्येक प्रशासन आपल्या संस्थेच्या आवारामध्ये बलात्कार झाला, म्हणजे मंदिराच्या आवारात बलात्कार झाला, तर त्या पुजाऱ्यांना आणि त्यांना पकडण्याला ताबडतोबीने मंदिर संस्थाचालक तिथे पोचायला पाहिजे होते, ट्रस्टचे लोक, आणि त्यांनी ती हातात घटना घ्यायला पाहिजे होती. इथे शाळेमध्ये 2 चिमुरड्या मुलींवर बलात्कार झाला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रक्षोभक पद्धतीने लोक रस्त्यावर आले आणि आपल्या मुख्यमंत्र्यांना त्यावेळेला कुठलं तरी एक लाडक्या बहिणीचं पोस्टर दिसलं. त्यांनी सगळा मुद्दा बलात्काराचा असा की मला बदनाम करण्यासाठी लाडक्या बहिणीच्या संदर्भातलं पोस्टर लावून कोणीतरी उभं. अरे तुमचाच कोणीतरी माणूस तिथे असू शकतो. म्हणजे तुम्हाला या घटनेवर कुठलीही गोष्ट करायची नाहीये. तुम्हाला त्या संस्थाचालक आपटेला वाचवायचंय. तुमच्या हातात कायदे आहेत. तुम्हाला तुमच्या हातात जस्टिस वर्मा कमिटीचा रिपोर्ट आहे. तुमच्या हातामध्ये सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट वर्क प्लेस याच्या संदर्भातल्या सगळ्या गाईडलाईन्स आणि कायदा, विशाखा कायदा आहे. तुमच्या हातामध्ये या देशातल्या स्त्रियांच्या चळवळींनी वारंवार प्रयत्न करून रस्त्यावर येऊन तुमची मानसिकता बदलण्याचं काम करत करत, कायद्याला आव्हान करत बलात्कार विषय कायद्यामध्ये संपूर्णतः जबाबदारी बलात्कारी आणि बलात्कार करणाऱ्यांचे साथीदार जे आहेत त्यांनी राहावं. म्हणजे
त्यांनी प्रूव्ह करावं की आम्ही बलात्कार केला नाही अशी जबाबदारी टाकली असताना संपूर्णतः सर्व स्त्रियांची नावं बदनाम करणं, त्यांच्या आईवडिलांना न कळवणं, त्यांच्या पालकांना न कळवणं, ती मुलं अनाथ असतील तर ती ज्यांच्याकडे वाढतात आहे त्यांना न कळवणं, अशा पद्धतीची हलगर्जीपणा संस्था चालकांनी दाखवलेला आहे. असं का घडतंय? संस्था चालक संवेदनशील का नाही? अशा इश्यूच्या बाबतीत संस्था चालक आपल्यावर जबाबदारी का घेत नाही? उलट त्यांना हे सांगितलं पाहिजे की त्यांनी ही जर जबाबदारी घेतली तर तुम्ही तुमच्या शाळेचं नाव बदनाम न होता उलट तुमच्या शाळेचं हे नाव होईल की तुम्ही बलात्कारांच्या आणि अत्याचाऱ्यांच्या विरोधामध्ये उभे राहिलात. पण तसं ह्या कुठल्याही संस्था करताना आपल्याला दिसत नाही. याचा अर्थ असा आहे की बलात्कार ही गोष्ट यांना अजिबात घृणास्पद, भयंकर, हिणकस, मानवतेला कलंक लावणारी अशी वाटत नाहीये. त्यांना वाटतंय स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे. त्या मग लहान मुली असू दे, 80 वर्षाची म्हातारी असू दे आणि तीच मानसिकता घेऊन आणि जी मनुस्मृतीनी आणि पितृसत्तेनी आणि इथल्या जातीयगत पितृसत्तेनी आपल्या डोक्यात भरवलेली आहे, या पितृसत्तेनी पूर्ण जगामध्ये ती मानसिकता भरवली की बलात्कार केला तर काहीच बिघडत नाही. बलात्कार करून तिला मारून टाका. मग ती जिवंतही राहणार नाही. जसं कोलकात्यामध्ये त्यांनी केलं. या सगळ्यामध्ये प्रश्न असा आहे की तिला जगू न देण्याचा अधिकार यांनी कोणी दिला? तिच्यावर अशा पद्धतीने अत्याचार, बलात्कार केल्यानंतर आपण केलेलं कृत्य किती भयंकर आहे आणि आपण अपराधी आहोत याची चेहऱ्यावर सुद्धा त्यांच्या बिलकुल साधी आपण केलेल्या कृत्याची लाज सुद्धा नाही. त्यांनी स्वतःचा चेहरा झाकलेला पण नाही. त्यांना आपण केलेल्या कृत्याबद्दल आपल्याला कोणीच काही करणार नाही असं वाटतंय. असं का वाटायला लागलं असेल? गेल्या काही वर्षामध्ये बलात्कारी जे गुन्हे करतायत त्यांना शिक्षेचं प्रमाण आहे का? तर आपल्याला एनसीआरबीच्याच रिपोर्टमध्ये असं दिसतं की जे बलात्कारी आणि अत्याचारी आहे 22 ते 23% आहे 100 मधले, बाकीचे सगळे सुटलेले आहेत. म्हणजे जवळपास 80% किंवा 78% बदमाश जे गुन्हेगार आहेत ते सुटलेले आहेत. आता प्रश्न असा आहे की ज्यांना अटक केलेली आहे त्या राम रहीम बाबाला, आसाराम बापूला, असे सगळे जे लोक आहेत त्यांना मधून मधून पॅरोलवर सोडून देण्यात येत आहे. बिल्किस बानोवर अत्याचार करणाऱ्या, बलात्कार करणाऱ्या लोकांनाही यांनी सोडून दिलं होतं. मग पुन्हा कोर्टाचे आदेश आल्यावर त्यांना पुन्हा आतमध्ये घेण्यात. तोपर्यंत ते इथे येतात, बाहेर येतात. बाहेर आल्यावर लोकांना त्यांचा धाक आणि म्हणजे किती स्त्रियांना त्यांचा धाक असेल आणि त्या संपूर्ण आपल्या संस्थेची कामं करून, सह्या करून, संपूर्ण अफरातफर करून ते पुन्हा तिकडे परत जातात. म्हणजे त्यांना काळा पैसा पांढरा करण्याचं वगैरे जे काही बोलले होते आपले प्रधानमंत्री आणि गृहमंत्री वगैरे, तर ते अशा पद्धतीने कलंकित कृत्य करणाऱ्या बलात्कारी, अत्याचारी या लोकांचे गुन्हे माफ करणं आणि त्यांना लोकांसमोर त्यांचे जे भयंकर चेहरे आहेत, कलंकित चेहरे, त्यांना पूर्णपणे व्हाईट करणं असं त्यांचं काम सुरू आहे. हे जे हे करण्याच्या मागची मानसिकता जर प्रधानमंत्र्यांची असेल, गृहमंत्र्यांची असेल, त्यांना एकदाही विनेश फोगाटच्या संदर्भामध्ये काय झालं? ज्या मुली उठून आवाज उठवत आहेत, त्या मुलींनी आवाज उठवला आणि त्या मुलींनी आपल्या देशासाठी आणणारं रौप्य पदक जे आहे त्या रौप्य पदकानंतर तिला फक्त 100 ग्रॅम वजनावरून हटकलं जातं. त्याच्या मागे काही साजिश तर नाही ना? हे बघण्याचं ना काम इथल्या क्रीडा मंत्री, गृहमंत्री सर्वांचं होतं. प्रधानमंत्र्यांनी ते म्हणतात आहे की मी इकडचं युद्ध रोखलं, मी तिकडचं हे रोखलं, मी तिकडचं ते रोखलं, हे जे काही ते सांगतात आहे. तर असा प्रधानमंत्री तिथे जाऊन ही चौकशी करू शकत नव्हता का? पण विनेश फोगाटनी एका बलात्काराच्या विरुद्ध आवाज उठवला होता. तिच्यावर अत्याचार करणाऱ्या, शारीरिक अत्याचार करणाऱ्या ब्रजभूषण सिंगला अटक व्हावी अशी मागणी केली होती. म्हणून साक्षी मलिकला सुद्धा आपल्या कुस्तीचा याचा राजीनामा देऊन निराश होऊन मागे परतावं लागलं. विनेश फोगाटनी तसं नाही केलं. ती ऑलिम्पिकमध्ये गेली. ती रौप्य पदकापर्यंत पोहोचली. जी इतके वर्ष लढत होती त्या जपानच्या खेळाडूचा, जिने जपानला सुवर्ण पदक मिळवून दिली, तिचा तिने विरोध केला. म्हणजे तिने तिचा पराभव केला आणि तिचा पराभव केल्यानंतर ती जी मुलगी आहे ती स्वतःच म्हणाली की विनेश किती उत्तम खेळाडू आहे हे आम्हाला माहिती आहे. आणि विनेशचं सुवर्ण पदक जे हुकलंय ते हुकण्याच्या मागे पूर्णपणे बलात्कारी वाचवण्याची मानसिकता.
अत्याचारी वाचवण्याची मानसिकता आहे. हा माझा आरोप जो आहे हा गंभीर नाहीये. खरं तर गंभीर काय आहे तर गुन्हा गंभीर आहे. म्हणून असे आरोप जे आहेत ते खरे आरोप अशा पद्धतीने सत्यशोध घेण्याची आज गरज आहे. आज आपल्या संपूर्ण समाजाने खरं तर या गोष्टीवर मौन राखलं पाहिजे. या गोष्टीवर दोन दोन मिनिटं काय 2 तास उभे राहून जे बळी गेलेले आहेत यांना आदरांजली दिली पाहिजे आणि आपण आता पुढच्या स्ट्रॅटेजी ठरवल्या पाहिजे. कशी असू शकते स्ट्रॅटेजी? तर माझ्यावर जर कोणी अन्याय करणारा आला किंवा करत असेल, तर तुमच्याकडे लुटेरू आला, तर तुमच्याकडे कॅमेरे लावलेले असतात. तुमच्याकडे अनेक गोष्टींची पूर्णपणे सोय केलेली असते, की चोर घुसू नये, हे घुसू नये. तिथे तुम्ही बरोबर कोणी साधा प्लंबर आला तरी त्याला पकडता. तुम्ही साधा विक्रेता आला तरी पकडता. पण जो बलात्कारी आहे, जो अत्याचारी आहे, तो मात्र या कॅमेऱ्यातून कसा सुटून जातो? म्हणजे त्याला संपूर्णतः मदत करणारी यंत्रणा, त्याच्या फाईल्स कशा काय बाजूला करून टाकल्या जातात. सगळे पुरावे ताबडतोबीने संस्थाचालक, शाळेचे संचालक कशा काय पद्धतीने आपटे ते जे आहेत, ते कसे काय संपूर्णतः पुरावे नष्ट करतात. हे जे काही ते करतात आहेत, तर त्यांना या सर्वांना फक्त सस्पेंड करून चालणार नाही, तर बलात्काराला आणि अत्याचाराला मदत करणारे म्हणून यांना सुद्धा 7 वर्षाची शिक्षा झाली पाहिजे. बलात्काऱ्यांना मदत करणारे, त्यांचा अत्याचार लपवून ठेवणारे, त्यांचे पुरावे संपूर्णतः गुप्त ठेवणारे असे जे आहेत ते स्वतः पण गुन्हेगार आहेत आणि ते गुन्ह्याला पूर्णपणे त्यांचं समर्थन आहे. म्हणून संपूर्ण पालकांच्या वतीने सुद्धा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. बरं दुसरं असं की बदलापूरची जी घटना आहे त्याच्याकरता मुख्यमंत्री, गृहमंत्री सगळे जबाबदार आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी लाडक्या बहिणीला 1,500 रुपये दिले आणि इथे त्यांना कळलं नाही की या 2 ज्या मुली आहेत त्या खूप चांगल्या गोष्टी वर्तमानपत्रात येत होत्या, वेगवेगळ्या सोशल मीडियावर येत होत्या, की या 2 मुली विचारतात आहे, की "अहो तुम्ही माझ्या मावशीला पैसे दिले, माझ्या आईला पैसे दिले, पण आमचं काय तुमच्या तुमच्या भाच्यांचं काय? तुम्ही आमचे मामा होतात ना, तुमच्या बहिणीला पैसे दिले ना, मग आम्ही तुमच्या भाच्या होतो. आमच्यावर बलात्कार झाला त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणताय? त्याच्याकरता तुम्ही किती पैसे देताय? त्याच्याकरता तुम्ही काय करताय?" अशा पद्धतीचा एक संपूर्ण अतिशय मोठा प्रश्नांचा ओघ सोशल मीडियामधून मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना इथे विचारला गेला आणि मुख्यमंत्री बोलतात आहे तिथेही त्यांचा माज असा की आम्ही तुम्हाला पैसे दिले, मिळालेत का पैसे? बघा या पैशांचं तुम्ही काय करणार आहे? जणू काही त्यांना जसा 50,000चा आसाममध्ये खोका 50 काय म्हणतात 50 कोटीचा आणि जो खोका मिळाला आणि ते खोके घेऊन ते संपूर्ण ते तिथे राहत होते. किती 50 असेल का 5,000 कोटी असतील आपल्याला माहिती नाही, की 500 कोटी आहेत. पण 50 कोटी हा आकडा बाहेर आला होता. हे असं दाखवतात ते, की 1,500 रुपये देऊन त्या बाईला अरे साधा तिला गॅस 1,200 रुपये द्यावे लागणार आहे आणि 300 रुपयामध्ये येणारे जे काही रेशन असेल ते. तिचे पैसे संपून जाणार आहेत. त्या 1,500 रुपयाच्यासाठी त्यांच्या बहिणीला लाचार व्हावं लागतं असा माझा देश आहे. या देशाच्या बद्दल कैसा देश है मेरा, हा स्वदेश है मेरा. तर असं वाटायला लागलंय, की हा स्वदेश नाही, हा माझा देश नाही, हा देश बलात्काऱ्यांचा देश आहे. हा अत्याचाऱ्यांचा देश आहे. हा माफियांचा देश आहे आणि अशा देशामध्ये मला कुठेही जागा नाही. एक स्त्री म्हणून जागा नाही, एक बहीण म्हणून जागा नाही, एक आई म्हणून जागा नाही, एक अ, काम करणारी कामगार म्हणून, मजूर म्हणून, कार्यकर्ता म्हणून कुठल्याही प्रकारची एक स्त्री, एक महिला सन्मानाने जगू शकेल अशी जागा नाही. मला संविधानात जागा आहे. मला संविधानाने म्हटलंय, की बाई तू या देशाची तेवढीच नागरिक आहे जसा एक पुरुष आहे. तुला मतदानाचा अधिकार आहे. तुला निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार आहे. तुला संपूर्णतः शिक्षणाचा अधिकार आहे. तुला रोजगाराचा अधिकार आहे. तुला तुझी दैदिप्यमान वाटचाल करण्याचा अधिकार आहे. तू एव्हरेस्ट चढू शकते, तू मेरी कोम बनू शकते, तू कल्पना चावला बनू शकते, तू मुमताज काझी बनू शकते. तू काहीही बनू शकते असा तुला अधिकार आहे. या संविधानाने मला असे अधिकार दिल्यानंतर हे अधिकार काढून घेणारे हे जे माफिया आहेत आणि त्यांना साथ देणारे हे जे मंत्री आहेत, यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे. आज मी बहुजन संघटकच्या या चॅनलवरून, सोशल मीडियावरून तुम्हाला सर्वांना अपील करते, की आपण सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा राजीनामा मागितला पाहिजे. कारण त्यांनी एकही पद्धतीने संपूर्णतः या सगळ्या प्रकरणांमध्ये लक्ष घातलं नाही. मंदिरामध्ये बलात्कार झाला, त्यांनी पुजाऱ्यांवर करताना त्या स्त्रीच्या संदर्भामध्ये म्हणजे म्हात्रेबाईंच्या संदर्भातही कुठली दखल घेतली नाही. त्यांनी आपल्याला लक्षात येतं, की या 2 चिमुरड्या आहेत याच्यासाठी पालकांना संतप्त होऊन रेल्वे थांबवावी लागली, रुळावर उतरावं लागलं, रस्त्यावर उतरावं लागलं, पण सरकारने दखल घेतली नाही.
सरकारनी कोलकात्यातल्या केसमध्ये केंद्र सरकारनी पण दखल घेतली नाही आणि संपूर्णतः मणिपूरमध्ये झालेल्या बलात्काराच्या संदर्भामध्ये अजूनही सरकार बोललेलं नाही. या सरकारनी पूर्णपणे ते सरकार राज्य करण्यासाठी लायकीचं नाही. ते लोकतंत्र सांभाळण्याच्या लायकीचं नाही. यांनी पूर्णपणे राजीनामे देऊन इथून पाय उतारवावं. यांच्याजवळ भरपूर पैसा आहे. दुसऱ्या देशात यांनी चाललं जावं. आमच्या देशातल्या या जमिनीवर माफियांना राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी अदानी अंबानीला संपूर्ण गोष्टी विकल्या आहेत. त्या अदानी अंबानीची जी 6,000 कोटी 8,000 कोटी सगळे कर्ज माफ केलेले आहेत, त्यांनी यांची सोय करावी आणि यांना आपल्या देशात घेऊन जावं आणि सगळ्या बलात्काऱ्यांनी, मग तो आसाराम बापूंपासून राम रहीम बापूपासून त्या सगळे जेवढे बलात्कारी आहेत त्यांनी सगळ्यांनी आपला स्वतः बलात्काऱ्यांचा देश वेगळा करावा आणि त्यांनी तिथे राहावं. आमच्या देशात त्यांनी राहू नये. आमच्या देशात माणसं राहतील, मानवीयता असेल. आम्ही हिंसा झाली तर त्याला तिथे जाऊन कोर्टामध्ये न्याय मागू शकलो पाहिजे आणि कोर्टात आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. अशा पद्धतीची न्याय व्यवस्था असेल. आमच्याकडे कुठल्याही गोष्टी झाल्या तर आम्हाला रस्त्यावर येण्याचं बळ असलं पाहिजे. आमचे आवाज दाबून टाकून आम्हाला मारून टाकणं आणि धमक्या देणं आणि स्वतः संस्था चालक अशा पद्धतीने वागणं, याच्याने एक दहशत सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये पसरली आहे. विशेषतः मुलींमध्ये ही दहशत पसरली आहे. या मुली शिकणार कशा? या मुली पुढे जाणार कशा? या कशा बनतील दैदिप्यमान सावित्रीबाई, डॉक्टर रखमाबाई आणि कल्पना चावला किंवा म्हणजे अफगाणिस्तानमधून मलालाला पळून जावं लागलंय. आम्ही आमच्या देशामधून पळून जाणार नाही. तुम्ही माफिया इथून सगळे पळून जा. तुम्ही आमच्या देशाचं नुकसान करता आहात. तुम्ही इथल्या स्त्रियांच्या चारित्र्यावर उठला आहात. मी चारित्र्य वगैरे मानत नाही. तुम्ही मानता ना, तुम्ही सातत्याने संस्कृती, चारित्र्य ह्या सगळ्या गप्पा करता. तुम्ही आमच्या संपूर्ण शरीरावर उठलेले आहात. आज सोनागाछीच्या ज्या सगळ्या सेक्स वर्कर बायका आहेत त्यांनी जे निवेदन दिलं ते तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल किंवा पाहिलं असेल. तर गाछीच्या सेक्स वर्कर्सनी म्हटलंय की कसली ही विकृती आहे. तुम्ही जाऊन अशा लहान लहान मुलींवर, या विद्यार्थिनींवर बलात्कार करता आहात. डॉक्टर झालेल्या मुलीवर बलात्कार करतायत. त्यांनी जाऊन त्या बलात्काराच्या विरोधात या सगळ्या सेक्स वर्कर्सनी आपला मोर्चा नेला आणि सांगितलं की या वेळच्या काली मातेच्या उत्सवामध्ये एक प्रथा असते की सोनागाछीमध्ये या ज्या सेक्स वर्कर्स आहेत त्यांच्या तिथली माती, कारण दुर्गेचं एक रूप, कालीचं एक रूप जे आहे ते रूप स्त्रियांच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये आहे. तर तिथली माती सुद्धा तिथे आणली जाते. यांनी ठरवलं की या उत्सवात आम्ही माती देणार नाही. आम्ही बहिष्कार टाकू, कारण अशा पद्धतीने तुम्ही बलात्कार करता आहात स्त्रियांवर. त्या म्हणाल्या ही जी विकृती आहे, ही विकृती वाढत चाललेली आहे. म्हणजे आज संपूर्णतः ज्यांना वेश्या म्हणून तुम्ही हिणवलं, या सगळ्या सेक्स वर्कर्स, यौनिक कामगार जे आहेत त्या रस्त्यावर येऊन संपूर्णतः बलात्काराच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरतायत आणि तुम्हाला लाजा नाही. तुम्ही स्वतः घरामध्ये राहताय, मध्यमवर्गीय आहात, उच्च मध्यमवर्गीय आहात, कुठल्या कुठल्या संस्थेचे संचालक आहात, चालक आहात. कोणाच्या भरोश्यावर बनला आहात तुम्ही? कोणी तुम्हाला पैसे दिले? या पालकांनी पैसे दिले. आज त्यांचं मूल सुरक्षित नाही, त्यांच्या मुली सुरक्षित नाहीत. अशा ठिकाणी ते शाळेमध्ये पाठवतील का? अशा शाळा आणि असे जे संचालक आहेत यांना तातडीने, ताबडतोबीने त्यांच्यावर तर कारवाई व्हावीच, पण त्यांच्यावर कारवाई लगेच केली नाही म्हणून इथल्या गृहमंत्र्यांनी, इथल्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामे द्यावे. त्यांना इथे महाराष्ट्राचं शासन करण्याचा कुठलाही अधिकार नाही. शिवाजी महाराजांचा देश म्हणता आणि शिवाजी महाराजांचं कुठलंही उदाहरण ठेवत नाही समोर. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशा पद्धतीने बलात्कार, अत्याचार करणाऱ्यांना वेगवेगळ्या शिक्षा होत होत्या. कडक, कठोर शिक्षा होत होत्या. तुम्ही स्वतःला अतिशय हे समजा की आमच्या स्त्रियांच्या चळवळीने असं म्हटलंय की तुम्ही बलात्कारी असू दे, कुठलाही अत्याचारी असू दे, त्याला फाशी देऊन त्याचं जीवन संपवू नका, पण त्याला सश्रम कारावासाची, जन्मठेपेची शिक्षा द्या. त्याला आयुष्यभर हे कळलं पाहिजे की मी बलात्कार केला, मला आता माझी तुरुंगातून सुटका नाही. आज संपूर्ण स्त्री वर्गच नव्हे तर सगळे पुरुष, जे संवेदनशील पुरुष आहेत, ज्या पुरुषांना आपली मुलगी प्रिय आहे असे ते बाप आहेत, आपली बहीण प्रिय आहेत असे भाऊ आहेत, असे पण पुरुष या देशामध्ये आहेत. असे पण असंख्य लोक आहेत. या स्त्री पुरुषांना घृणा वाटते की मी कुठल्या देशात राहतोय. ही संवेदनशील माणसं आपल्या देशाकडे बघताना, म्हणजे एक खूप सुंदर व्हिडिओ फिरतो की बाबा कामावरून घरी येतात, ती घरी आहे आई बरोबर. ती मुलगी बाबा आल्याबरोबर धावत 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 जाते, म्हणते बाबा 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 बाबा. म्हणजे बाबांवर एवढा विश्वास आहे. भाऊ आला तर खेळायला धावत ती जाते आणि म्हणते अरे माझा भाऊ आला, असं म्हणून ती जाते. असे व्हिडिओ एकीकडे व्हायरल होतात आहे. आणि या
ज्या लहान मुली आहेत त्यांचे बाप भाऊ किती रडत असतील आज. त्यांना काय दुःख झालं असेल, त्यांच्या आयांना किती दुःख झालं असेल. ह्या दुःखाच्या चरकामध्ये टाकणारं सरकार आणि ह्या संपूर्ण संस्था किती अमानुष आहे याचा विचार करू शकता का? म्हणजे मी जे बोलते आहे ती माझी तळतळ कळकळ तुम्हाला समजते का? रोज असं वाटतं की रोज आपण या देशामध्ये राहतोय तर आपण काय करावं. माझ्या मैत्रिणींनी टाकलं की इतका चीड संताप येतो की फक्त रडावंसं वाटतं. पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगते मित्रांनो मैत्रिणींनो, रडून काही होणार नाहीये आणि ते आपण केलं नाहीये. स्त्रियांच्या चळवळींनी पर्सनली पॉलिटिकल म्हणत कौटुंबातली हिंसा, स्टेटनी केलेली म्हणजे राज्याने केलेली हिंसा, रस्त्यावरची हिंसा, दारामधली हिंसा, कस्टडीमधली हिंसा या सगळ्यांच्या विरोधामध्ये मथुरा बलात्कार प्रकरणापासून आपण लावून धरलं आणि आपण आवाज उठवलाय. मथुरा असेल, रमिजाबी असेल, मनोरमा असेल, भौरी देवी असतील, भौरी बाई असेल, हाथरसची ती मुलगी असेल, सुरेखा भोतमांगे असेल, आपण सुरेखाची मुलगी प्रियांका भोतमांगे असेल, आपण सगळ्यांच्या बद्दल बोलतो आहोत, आवाज उठवतोय. पण अजून एक गोष्ट लक्षात घ्या की उच्चभ्रू समाजातल्या बायकांना वाटतंय की बलात्कार जर उच्चभ्रू समाजातल्या बायकांवर झाला तर उच्चभ्रू समाजातल्या बायका रस्त्यावर येतील. पण त्या दलित असतील, मुस्लिम असतील म्हणजे बिल्किस बानो असेल किंवा बदायूं मधल्या त्या 3 बहिणी असतील किंवा हाथरस मधली असेल किंवा सुरेखा भोतमांगे असेल किंवा मंदिरात पुजाऱ्यांनी केलेला बलात्कार केलेली म्हात्रे असेल, ह्या सर्वांच्या बाबतीत या स्त्रिया रस्त्यावर आल्या नाहीत. अगदी स्त्रियांच्या चळवळीतल्या पुरोगामी चळवळीतल्या स्त्रिया सुद्धा बिल्किस बानोच्या संदर्भामध्ये खूप उशिरा रस्त्यावर आल्या जेव्हा ते त्यांचे गुन्हेगार सोडले गेले होते आणि पुन्हा बिल्किस बानोला मदत करण्यासाठी. बिल्किस बानोच्या संदर्भामध्ये एक पूर्णपणे स्त्रियांच्या चळवळीतली फळी पूर्णतः गुजरात दंगलीच्या मध्ये ज्या पद्धतीने लोकांनी दंगली केल्या आणि त्यांनी अत्याचार केले त्याच्या विरोधात लढत होत्याच. पण विशेषतः बलात्कार या संदर्भामध्ये विशिष्ट लोकांनी ठरवलं की ती मुस्लिम आहे, आम्ही हिंदू आहोत, आम्ही नाही मदत करणार. ती दलित आहे, आम्ही ब्राह्मण आहोत, उच्चवर्णीय आहोत, आम्ही नाही तिथे लढणार. अरे कलकत्त्याला केस झाली, आमच्या संघटनेने घेतली, आमच्या मोठमोठ्या स्त्री संघटनांनी त्याच्याबद्दल आवाज उठवला, आम्ही त्याच्याबद्दल बोलू. अरे मणिपूरची केस आहे का? मग मी स्मृती इराणी आहे, मी निर्मला सीतारामन आहे, मी मोदींच्या बाजूची आहे, मी काही बोलणार नाही. मी स्त्री नाही येताना तेव्हा मला स्त्री म्हणून तो मणिपूर मधल्या स्त्रीच्या संदर्भामध्ये माझ्या मनामध्ये आक्रंदन उठत नाही. म्हणजे बघा, जात वेगळी आहे, धर्म वेगळा आहे, माझा पक्ष वेगळा आहे. तिथे मणिपूरला जर इतर पक्ष मदत करतात आहे तर मी सत्ताधारी पक्ष आहे तरी मी मदत करायला जाणार नाही आणि मणिपूरच्या स्त्रियांच्या बलात्काराबद्दल मी अवाक्षरही बोलणार नाही. अशा पद्धतीची भूमिका घेणार आहे. एकेकाळी एक केरळचे मुख्यमंत्री होते ते म्हणाले की ते म्हणे नाही ती अगदी सत्य घटना आहे. त्यांनी एका वर्तमानपत्रामध्ये म्हटलं होतं की रोज मी चहा बरोबर वर्तमानपत्रामध्ये बलात्काराची बातमी चघळतो वाचतो. म्हणजे इतकी निर्घृण, असंवेदनशील, निर्ढावलेली वृत्ती आहे. राजस्थान बसवलेली आहे, घट्ट बसलेली आहे. तिथून ही व्यवस्था काढायची कशी? जस्टिस वर्मा कमिटीचा एवढा मोठा रिपोर्ट आणि या देशातल्या न्यायाधीशांचा, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचा, तुम्हीच नेमलेल्या आयोगाचा रिपोर्ट आहे आणि तो पाळला जात नाहीये. तुम्ही 377 कलमाच्या मध्ये झालेल्या अमेंडमेंटचा विचार करत नाहीये. तुम्ही बलात्काराच्या संदर्भामध्ये, अगदी विनयभंगाच्या संदर्भामध्ये, छेडखानीच्या संदर्भामधले असलेले कुठल्याही कायद्यांवर अंमल करत नाहीये. तुम्ही नंबर देता हेल्पलाईनचा पण अशा बलात्काराच्या संदर्भामध्ये घटना नोंदवणाऱ्या की मला याची भीती वाटते, तुम्ही तिला संरक्षण पोचवत नाहीये. तुम्ही हेल्पलाईनचा नंबर दिला तरी तिथे कुमक पोचत नाहीये. रेल्वे स्टेशनवर अशा घटना घडतात आहे, एसटी स्टँडवर अशा घटना घडतात आहे, खुद्द शाळेत अशा घटना घडतात आहेत. पण शिक्षिका सुद्धा येऊ शकणार नाही. अशा पद्धतीने शिक्षिकांच्या नोकऱ्या धोक्यात ठेवून संस्थाचालक त्यांना गप्प बसायला सांगतं. म्हणजे स्त्रिया सुद्धा ज्या आहेत त्या घाबरलेल्या आहेत, ज्या स्वतः सरकारमध्ये आहेत, ज्या खूप मोठमोठ्याने आम्ही बलात्कार विरोधी आहोत म्हणत होतो त्यांना बलात्कार दिसत नाहीये आणि त्या उघड्या डोळ्यांनी त्या अन्याय अत्याचार बघतायत. म्हणजे तुम्ही विचार करा, इथे कास्ट मॅटर्स, क्लास मॅटर्स. ती गरीब आहे का? आम्ही नाही बोलणार. ते पुजाऱ्यांनी केला असेल तर ती कुठल्या जातीची आहे? आम्ही तिच्याबद्दल बोलणार नाही. अरे पुजारी आहेत का? आम्हाला त्यांना वाचवलं पाहिजे. अरे आमच्या संस्थेचा पिऊन आहे का? मग त्याला मला वाचवलं पाहिजे. अरे तुम्हाला आठवत असेल जी अरुणा शानबागची घटना आहे ती 16 वर्ष कोमामध्ये होती
ती तिच्यावर वॉर्ड बॉयनी बलात्कार केला होता, संपूर्ण हॉस्पिटलने तिला सांभाळलं आणि तिला मृत्यू येईपर्यंत सगळ्या नर्सेसनी तिचं रोज देखभाल केली. तिला कळतही नव्हतं की मी जिवंत आहे तर मला कोणी सांभाळतंय. अशी संवेदनशीलता असणारा माझा देश, इथले हॉस्पिटल्स, इथले कर्मचारी, इथले लोकांनी ज्यांनी बलात्काराच्या विरोधामध्ये खूप जंग लढाई केली आहे, म्हणजे असे पुरुष की जे जस्टिस वर्मा सारखे पुरुष आहेत की जे आपल्या सोबत उभे राहिले. भवर मेघवंशी सारखे असतील किंवा अरुणा रॉयच्या बरोबरीने काम करणारे निखिल डे असतील, राजस्थानमध्ये यांनी संपूर्णतः कविता श्रीवास्तव असतील, पूर्ण PUCL असेल, ह्युमन राईट्स कमिशन असेल, याच्यातल्या अनेक पुरुषांनी या सगळ्या संदर्भामध्ये काम केलेलं आहे. बलात्कार विरोधी मंचामध्ये आमच्या बरोबर पुरुषांनी अगदी सोबतीने दिवस दिवस काम केलंय, निदर्शनात आलेले आहेत, मोर्चात आलेले आहेत. आणि आज मात्र असं दिसतंय की चळवळींमधले पुरुष सुद्धा थंड बसलेले आहेत आणि त्यांना ते आक्रोश करून बलात्काराच्या विरोधामध्ये रस्त्यावर येऊन त्यांनी स्वतंत्रपणे मोर्चे काढले पाहिजे आणि संस्था चालकांना पूर्णपणे अशा पद्धतीने फक्त सस्पेंड नाही, मग ते कोलकात्याचा असेल, नाहीतर इथला बदलापूरचा असेल, नाहीतर मंदिरातले पुजारी असेल, या सर्वांना कडक शासन तर झालंच पाहिजे, पण त्यांना पूर्णतः 7 वर्षाची अशी शिक्षा, सक्त मजुरीची शिक्षा झाली तरच संस्था चालकांवर बचत बसेल. त्यांना भूमिका घ्याव्या लागतील आणि भूमिका घेतल्यानंतर कदाचित अशा पद्धतीने गुन्ह्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्याच्यामुळे हे लक्षात घ्या की बलात्कार करणाऱ्याला आणि बलात्कार साठी साथ देणाऱ्याला दोघांनाही शिक्षा झाली पाहिजे, अशा पद्धतीची मागणी आपण करतो. पण आपण इतके असंवेदनशील नाही की त्यांना आपण फाशी देऊन लगेच मारून टाकू असं म्हणतो. आपण म्हणतोय की त्यांना त्या शिक्षेची समज आणि त्यांनी त्या केलेल्या कृत्याची समज व्हावी म्हणून त्यांना आजन्म कारावास, जन्मठेपेची शिक्षा त्यांना केली जावी, त्यांना सश्रम कारावास देण्यात यावा, त्यांना तिथे सक्त मजुरीची शिक्षा देण्यात यावी आणि त्यांना वारंवार याची जाणीव करून देण्यात यावी. ज्या मुली नंतर वाचतात, म्हणजे ज्या सर्वाइव्ड आहेत, त्या बलात्कारातून, अत्याचारातून वाचल्यात, ज्या मरून गेल्या आहेत, त्यांच्या आई वडील पण लढतातच आहे. म्हणजे निर्भयाच्या केसमध्ये ते घडलं. हाथरसच्या घटनेनंतर अनेक दलित स्त्री संघटना आणि फुले आंबेडकरवादी स्त्री संघटना रस्त्यावर आल्या आणि त्यांनी खूप मोठा आवाज उठवला आणि त्या केस बद्दल बोलल्यात. हाथरसमध्ये एका पत्रकार मुलींनी ती केस पुढे नेली. बदायूं मधल्या मुलींच्याही संदर्भामध्ये एका पत्रकार स्त्रीनी ती केस आणली, तर त्या पत्रकार स्त्रीवर अत्याचार करण्यात आले. अशा पद्धतीने आणि विनेश फोगाट असेल किंवा साक्षी मलिक असेल, यांनी त्याच्या विरुद्ध आवाज उठवला, तर त्यांना ज्या धमक्या देण्यात आल्या आणि त्यांचा पण आवाज, त्यांच्यावर झालेला विनयभंग, बळजबरी आणि त्यांच्यावर बलात्कार करण्याचा जो प्रयत्न झाला तो आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलही त्यांनी केलेल्या आरोपामुळे त्या ब्रजभूषण सिंगला मोकळं न सोडता त्याला ताबडतोबीने संपूर्ण अटक करून त्याला सक्त मजुरीची, जन्मठेपेची शिक्षा दिली गेली पाहिजे. आज अशा पद्धतीच्या कठोर कारवाईच्या मागण्या जर आपण केल्या नाही तर सरकार शांत बसलंय आणि आपण अशा सरकारला मत देणार का? त्यांना आपण सत्तेवर ठेवणार का? त्यांना आपण खुर्चीवर ठेवणार का? असा विचार करण्याची वेळ ही जे सगळे आपण संवेदनशील नागरिक आहोत, सगळे स्त्री पुरुष, ट्रान्सजेंडर, LGBTQ असे सगळे समूह, सगळे वंचित समूह, सगळ्या वर्गातले, उच्च वर्ग, मध्यम वर्ग, सगळ्यातले समूह, आपल्याला सर्वांना एकत्र यावं लागेल. मी उच्च मध्यम वर्गातल्या स्त्रियांना पण सांगते की तुम्ही देवनाथसाठी जो मोर्चा काढला, ती मुलगी डॉक्टर होती, तिच्यासाठी तुम्ही मोर्चा काढला, रात्री रस्त्यावर निघालात. हिरानंदानी सोसायटीतली, मुंबईतली ही घटना आहे. त्यावेळेला जयभीम नगरच्या बायका तुम्हाला सपोर्ट द्यायला आल्या आणि त्या म्हणाल्या की आमचाही सपोर्ट आहे आणि कुठल्याही मुलीवर बलात्कार होऊ नये अशा म्हणून आम्ही इथे पूर्णतः इथे त्या मोर्चामध्ये सामील होणार आहोत. तेव्हा हिरानंदानी मधल्या आणि ही घटना द वायरनी प्रकाशित केली. नंतर अनेक म्हणजे BBC वगैरे ह्या सगळ्या याच्यामध्ये सुद्धा अशा सगळ्या घटनांचा आता कंटिन्युअस सगळा मोठा उद्रेक होतोय आणि तो वर्तमानपत्रातही दिसतोय. सगळ्या म्हणजे वेगवेगळ्या नवशक्तीमध्ये त्याच्यावर मोठे आता लेख आलेले आहेत, वेगवेगळ्या लोकांनी लेख लिहिले आहेत, सोशल मीडियावर आमच्यासारखे लोक सातत्याने बोलतात आहेत. तर आपल्याला लक्षात असं येईल की ह्या ज्या हिरानंदानीतल्या भगिनी आहेत, त्यांनी जयभीम नगरच्या भगिनींना सांगितलं की हा तुमचा मुद्दा नाहीये, तुमचे मुद्दे वेगळे आहेत, तुम्ही तुमचं वेगळी वेगळी लढाई लढा, आमच्या बरोबर येऊ नका. म्हणजे क्लास मॅटर्स. म्हणजे जर ती श्रीमंत असेल, जर ती उच्चभ्रू असेल, जर ती उच्च विद्या विभूषित असेल,
तर मात्र आम्ही तिच्यासाठी आम्ही मोर्चा काढू. पण जयभीमनगर मधल्या एखाद्या बाईला काही झालं, जर खैरलांजी मधल्या सुरेखा भोतमांगेवर अन्याय अत्याचार झाला, तर आम्ही ब्रही बोलणार नाही. आम्ही भौरी देवी बद्दल अवाक्षर काढणार नाही, आम्ही भौरीबाई बद्दल अवाक्षर काढणार नाही, आम्ही मनोरमा बद्दल, बिल्किस बानू बद्दल बोलणार नाही. ही जी दुटप्पी वागणूक आहे, ही दुटप्पी वागणूक सोडा. कारण हे बघा, एक खूप चांगली कविता आहे, पाशची कविता आहे, की ते आलेत तेव्हा मी म्हणालो मी त्यांच्यातला नाही. ते म्हणाले तू नक्सलाईट आहेस का? मी म्हणालो नाही, मी नक्सलाईट नाही. ते नंतर आलेत, ते म्हणाले की तू या चळवळीतला कार्यकर्ता आहे का? मी म्हणालो नाही नाही, मी त्याच्यातला नाही. ते म्हणाले अच्छा तू त्या मोर्चात गेला होतास का? मी म्हणालो मी त्याच्यातला नाही. आणि ते मला सोडून सगळीकडे जाऊन लोकांना पकडून घेऊन निघून गेले. सर्वात शेवटी जेव्हा ते आले तेव्हा मी पूर्ण त्या मोहल्ल्यामध्ये एकटाच उरलेला होतो आणि मला मला वाचवायला कोणीही नव्हतं. अशी वेळ आपल्यावर येऊ देऊ नका. अशी वेळ आपल्यावर आली तर तुम्ही एकला चलो म्हटलं तरी सुद्धा संपूर्ण स्टेट, संपूर्ण पोलीस, संपूर्णतः माफिया यंत्रणा, हे बलात्कारी, हे अत्याचारी यांचं संपूर्ण असलेलं एक नेटवर्क, एकमेकांना साथ देण्याचं आणि एकमेकांना वाचवण्याचं असणारी षडयंत्र, ही सगळी तुम्हाला जगू देणार नाहीये. तेव्हा बायांनो, तुम्ही एक अतिशय सशक्त, सक्षम असं नेतृत्व बनवण्यासाठी स्त्रियांच्या चळवळीनी पुढच्या वर्षी 50 वर्ष होतात स्त्रियांच्या स्वायत्त चळवळीला. 19व्या शतकामध्ये 1848 साली सुरू झालेली स्त्री शिक्षणाची चळवळ जर आपण बघितली आणि सामाजिक क्रांतीची, तर 2048 मध्ये त्याला 200 वर्ष पूर्ण होणार आहे. म्हणजे आपण एवढी वाटचाल केली आहे आणि तरी सुद्धा आपण निर्भय बनणार नसू, आपण सक्षम आणि सशक्त नसून आपण आवाज आवाज उठवणार नसू, आपण या सगळ्या लोकांना शिक्षा व्हावी म्हणून संपूर्ण नागरिक आपल्या संविधानातले अधिकार जर आपण बजावत नसू, तर मी सांगते आपल्यासाठी पुढचा काळ कठीण आहे. पण आपण सक्षम आहोत, आपण रडायचं नाही, आपण लढायचंय. लढेंगे जितेंगे अशी आपली भूमिका आहे. आपल्या मुली त्यांनी मारून टाकल्या, आपले शेतकरी त्यांनी मारून टाकले, त्यांनी आपले जवान मारून टाकले, पुलवामामध्ये त्यांनी हल्ले केले, त्यांनी आपल्याला खूप त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे. आज संपूर्ण सामान्य माणसाचं जगणं कठीण झालंय. महागाईने आपण बेजार आहोत. आपण आपल्या रोजच्या जगण्याचे आपल्याला प्रश्न पडतात आहे. अंगणवाडी सेविकांना पगार मिळत नाही, शिक्षकांना पगार नाही, कंत्राटी म्हणून आज प्रोफेसरांना काम करावं लागतंय. माझ्यासारखी पीएचडी होल्डर ज्या कोणी आहेत त्यांना सगळीकडे आज कुठेही म्हणजे कंत्राटी सुद्धा नोकऱ्या नाहीत अशी वस्तुस्थिती आहे. आणि अशा सगळ्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेपासून ते आपल्या संपूर्ण बँकांमधले अनेक पैसे लुटून आपला देशातली लुटमार चालली आहे. म्हणजे एकीकडे स्त्रियांच्या शरीरावर हल्ला, स्त्रियांना उपभोगाचं साधन मानून त्यांना त्यांची लूट, या देशातल्या संपूर्ण नैसर्गिक संसाधनांची लूट, या देशातल्या बँका आणि जी काही आपली संसाधनं आहेत, आपली सगळी संपत्ती आहे त्याची लूट, आपलं पाणी म्हणजे जल, जंगल, जमीन सगळ्यांची लूट, हे जे सगळं त्यांनी चालवलेलं आहे. आणि धर्माच्या नावावर हल्ले करत, दुसऱ्यांच्या धर्माला संकट आणि खतरे निर्माण करत, आपला धर्म मोठा आहे म्हणत खोट्यापणाने. कारण असंख्य हिंदू अशा पद्धतीच्या हिंदुत्वाला मानत नाही की जिथे हिंदुत्व हिंसक आहे. आणि जे सर्वसमावेशक आहे, इथे मोठी वारकऱ्यांची संतांची चळवळ झालेली आहे, सर्वसमावेशक असणाऱ्या या देशामध्ये इथे तर म्हणजे कुठल्याही देशात झाला नाही असा बुद्ध होऊन गेलेला आहे, ज्या बुद्धानी संपूर्णतः अहिंसा, करुणा, शांती, विवेक, प्रज्ञा अशा पंचशिलाचा आपल्याला पूर्ण फक्त उपदेश केला नाही तर अशी पंचशिलाचा मार्ग दाखवलेला आहे. आपण करुणेच्या वाटेवर जाण्यासाठी सगळेजण धडपडतो आहोत. आपल्याला अजून करुणा सापडली नाही, आपण आपल्या मनातली हिंसा गेलेली नाही. आपण सर्वच जण छोट्या छोट्या गोष्टीवर उद्रेक होतोय, संताप येतोय, चीड येते. पण आपल्याला अशा पद्धतीने त्याच्यावर मात करण्यासाठीचे मार्ग आपल्या देशात अशा पद्धतीच्या तत्वज्ञान पेरणारे मोठे महानायक, महानायिका झालेल्या आहेत. आणि तरी सुद्धा आपण जर अशा पद्धतीने वागलो तर आपल्या देशाचा गुन्हेगार माफिया देश म्हणून डंका वाजेल. आपण कुठेही नसू आणि आपला देश भिकेला लागेल. हे भिकेचे डोहाळे पाहणारे जे लोक आहेत सत्ताधारी, ज्यांना स्त्रियांच्या बद्दल कणव नाही, स्त्रियांवरच्या अत्याचाराला त्यांनी अत्याचारच म्हटलेलं नाही, ज्यांनी बलात्कारांना पाठीशी घातलेलं आहे, अशी जी हिंसक अमानुष वृत्ती असणारी ही जी सत्ता आहे, या हा सगळा सत्तेच्याही इच्छेने झालेला
म्हणजे कुठलीही सत्ता असू दे, संस्था संचालकाची सत्ता असू दे, मंदिरातल्या पुजाऱ्याची सत्ता असू दे, नाहीतर राज्यावर शासनावर बसलेली सत्ता असू दे, की जे बिल्किस बानोच्या गुन्हेगारांना, बलात्काऱ्यांना सोडतात. न्याय सत्ता असू दे, ती संपूर्ण वर्गीय आर्थिक सत्ता असू दे, या संपूर्ण सत्ता अशा पद्धतीने बलात्कार आणि अत्याचाराचं आणि स्त्रियांवरील शोषणाचं मणिपूरमध्ये तर सत्तेने केलेला बिभत्स प्रदर्शन आहे ते संपूर्णतः अशा पद्धतीच्या अत्याचाराचं. हे जे काही समर्थन करतात आहे त्याच्या विरोधात आपल्याला सर्वांना रस्त्यावर यावं लागेल. मी हे जे बोलते ते आतून कळकळीने तळमळीने बोलते आहे. आज माझं अ, अ, जो सगळा विचार आहे तो सगळा माझ्या सर्व भगिनींच्या तर्फे बोलते, कारण कितीतरी बहिणी हे लिहितात आहे की मला झोपच लागत नाहीये हे सगळं ऐकून. आम्ही इतकं रस्त्यावर इतकी निदर्शनं केली आम्ही आतापर्यंत. म्हणजे मला चळवळीमध्ये बरोबर 50 वर्ष होतात आहे पुढच्या वर्षी. 50 वर्ष स्त्रियांच्या चळवळीत 1975 साली मी बरोबर माझ्या 16व्या वर्षी चळवळीत आली. आज मी 66 वर्षांची आहे. आणि ह्या चळवळीत आम्ही पूर्ण माणसाला संवेदनशील बनवणं, पितृसत्तेच्या विरोधात मानवीयता आहे. पितृसत्तेच्या विरोधात मातृसत्ता नाही, स्त्रीसत्ता नाही, तर मानवीयता आहे. लोकांनी लोकांसाठी आणि लोकांचं राज्य यावं म्हणून आपण जो केलेला संघर्ष आहे, तशा पद्धतीने आपण सगळे मैत्र या भावनेकडे जाऊया, आपला विवेक जागवूया. आपण विज्ञानवादी आहोत. आपण समजून घेऊया. माणसाच्या मनावर आपण विचार करू, त्याच्यावर कलम करू, त्या मनाला आपण फुंकर घालू. आपण आपल्या स्वतःच्या मनामध्ये असणाऱ्या हिंसेला सुद्धा विराम देण्यासाठी आपण खूप प्रयत्न करूया. आणि तसे प्रयोग आपल्या देशात बुद्ध काळापासून झालेले आहेत. तर त्याची आपण वाट धरूया. आपल्याला विरक्त व्हायचं नाहीये. पण आपल्याला उपभोक्त समाजाच्या विरोधात, उपभोगी समाजाच्या विरोधात जर लढायचं असेल, चंगळवादी समाजाच्या विरोधात लढायचं असेल, स्त्रीचं शरीर म्हणजे फक्त लुटण्यासाठी आहे आणि तिचा कधीही उपभोग घेऊ शकतो या मानसिकतेच्या विरोधात लढायचं असेल, तर आपल्याला करुणा प्रस्थापित करावी लागेल. जो आपल्या सर्वांचा प्रयत्न असेल. माझा सुद्धा तो प्रवास आहे, ही प्रक्रिया आहे. याच्यामध्ये आपल्याला स्वतःला बदल करावे लागतील आणि आपल्याला हे बदल करतच माणूस घडवायचा आहे. मला माणूस जागवायचा आहे. काय केलं तर यांनी दंग्यामध्ये, बलात्कारामध्ये एखाद्या स्त्रीला नाही मारून टाकलं. त्यांनी माणूस मारला. संभाजी भक्तांचं फार सुंदर गाणं आहे. माणूस मारला ग माझा माणूस मारला. तर हा माणूस मारण्याच्या ज्या प्रक्रिया आहे, ही माणुसकी मारण्याची जी प्रक्रिया आहे, त्याच्या विरोधामध्ये आपण उठून उभं राहूया. संघर्ष हा सुद्धा हिंसेला तोंड देणारा असतो. ती सुद्धा लढाई असते. त्यांच्या विरोधामध्ये आपण करत असतो ती लढाई असते आणि ती लढाई आपली शस्त्रांशिवायची लढाई आहे. आपण आपल्याला प्रतिहिंसा करता आली असती, पण आपण रस्त्यावर मेणबत्त्या घेऊन आपण शांततेने आवाज उठवत, आपण संपूर्णतः मूकपणे आसवे गाळत, आपण तिथे ज्या व्हिक्टीम आहेत, ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, त्या सगळ्या शोषित पीडितांच्या बाजूनी उभं राहण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्यांना आदरांजली अर्पण करतो आहोत. पण मी खरं सांगते, यांच्याशी आपल्याला 2 हात करायचे असतील, तर आपल्याला संविधान हातात घेऊन त्या अधिकाराच्या जोरावर न्याय मागितला पाहिजे. वी वॉन्ट जस्टिस आणि आम्हाला आमचे हक्क हवेत आणि भीक नको असं म्हणत आपल्याला न्यायाच्या दिशेने जर वाटचाल करायची असेल, तर अन्याय करणाऱ्याला त्याची जबर शिक्षा होणं हा न्याय व्यवस्थेचा नियम आहे. या न्याय व्यवस्थेने त्यांचे दंडक पाळले पाहिजे आणि न्याय व्यवस्थेने गुन्हेगारांना शासन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये राज्याचा खूप मोठा रोल आहे आणि ते जर राज्य सरकार म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार ते जर करत नसेल, तर त्यांना ताबडतोबीने त्यांनी राजीनामे दिले पाहिजे. असं आपण सगळ्यांनी आव्हान करूया. सर्व जणांनी मिळून आपण ज्या बलात्काराच्या संदर्भामध्ये ज्या मुली जिवंत राहिल्या त्यांना आता 4 वर्षाच्या चिमुरडीला 40 वर्षापर्यंत केस लढणारी न्याय यंत्रणा असेल का? विचार करा. तिला 40 वर्ष तुम्ही आगमनामध्ये हे भरून ठेवाल की तुझ्यावर बलात्कार झाला होता. त्या मुलीला कधीतरी स्त्री-पुरुष संबंधाबद्दल नैसर्गिकता वाटेल की तिला त्याचं भीती आणि दडपण येईल. तुम्ही विचार करा किती भयंकर परिणाम असतील. ज्या मुलींना जी मुलगी डॉक्टर झाली आहे तिच्यासाठी आपण एवढं सगळं कष्ट केले, तिला मारून टाकलं एका माणसाने तिच्यावर बलात्कार करून. त्या आई-वडिलांना दिवस दिवस डोळा लागेल का? त्यांचं जेवढं आयुष्य असेल ते कसं जाईल? त्या सुरेखा भोतमांगे आणि प्रियांका भोतमांगेला न्याय मिळावा म्हणून भैयालाल भोतमांगे किती वाट बघत होते. त्यांच्या डोळ्यामध्ये शून्य भाव दिसायला लागले होते. त्यांना उदास इतके झाले होते की वाटत होतं की
जगणंच नाहीये या माणसाच्या डोळ्यात. अशा पद्धतीने आपण अतिशय अ, माणुसकीवरचा आणि माणसावरचा विश्वास उठून जाईल, अशा पद्धतीची माणसं निर्माण करणार आहोत का? असा देश निर्माण करणार आहोत का? मला माझा देश सगळं अगदी बालपणापासून वार्धक्यापर्यंत सगळ्या लोकांचा हसरा, खेळता आणि स्वतःच्या याच्यासाठी संघर्ष करणारा, आपल्या देशाला बनवणारा, देशामध्ये नवनिर्मिती करणारा असा देश हवा आहे. तिथे अनेक गोष्टी घडतील, पण त्याच्यासाठी न्यायव्यवस्था मजबूत करायला हवी आहे. त्याच्याकरता सरकार मजबूत असायला पाहिजे. इथली संसाधनं मजबूत असली पाहिजे. असा देश हवाय. मला असा देश नकोय, जो माफियांना, गुन्हेगारांना आणि अन्याय करणाऱ्यांना शासन न देताना संरक्षण देईल. त्याच्यामुळे संरक्षण कोणाला असलं पाहिजे? संरक्षण इथल्या सामान्य नागरिकांना, सामान्य जगू इच्छिणाऱ्या, खूप मोठी स्वप्न बघत माझ्या देशामधल्या जमिनीवर माझे पाय आहेत, पण मी आकाशामध्ये झेप घेईन, असं स्वप्न घेऊन जन्माला येणाऱ्या प्रत्येक कळीला इथे अधिकार आहे जगण्याचा. तिला तो देण्यासाठी आपण सर्वजण प्रतिबद्ध होऊया. मला बहुजन संघटकनी आज ही संधी दिली बोलण्याची, म्हणून मी बहुजन संघटकची राहुल खांडेकरांची आभारी आहे. पण राहुललाही आवडणार नाही आजच्या याच्यामध्ये आभार मानणं. आपल्याला सर्वांना मुली आहेत आणि आपल्याला ज्यांना मुलं आहेत त्यांना दोघांनाही आपल्याला हे सांगावं लागेल. मुलीला जसं आपण संरक्षण कसं करायचं हे शिकवू, जुडो कराटे शिकवू, तसं आपल्या मुलांना आपल्याला हे शिकवावं लागेल, की कुठल्याही मुलीची तिच्या छेडखानी काढू नको. तिने नाही म्हटलं तर नाही हेच समज. तिच्या संदर्भामध्ये तो तिला विचारल्याशिवाय, तिला सन्मान दिल्याशिवाय कुठल्याही पद्धतीची बळजबरी करू नकोस. तू एक उत्तम नागरिक बन, तू एक संवेदनशील पुरुष बन आणि पुरुषार्थ याच्यात आहे, जो पुरुष अत्याचार करत नाही तो खरा पुरुष. सत्ता गाजवण्यामध्ये कुठलाही पुरुषार्थ नाही. असं आपल्या मुलांना तयार करावं लागेल. प्रत्येक मुलगा आणि मुलगी घरामध्ये दोघंही बरोबरीने, समानतेने आपण वाढवू आणि दोघांनाही एकमेकांबद्दलचे संवेदनशीलतेने एकमेकांना जगणं आणि त्यांना व्यवस्थित समजावून सांगणं, की ज्यावेळेला तुमची बहीण 7च्या आत घरात आली पाहिजे असं आम्ही म्हणतो, त्यावेळेला बाबा रे, तू दुसऱ्या कुणाच्या तरी कर्दनकाळ बनू नकोस. तू तिचा भाऊ आहेस, तर बहीण आणि भाऊ दोघांनीही 7च्या आतच घरात आलं पाहिजे. दुसऱ्या मुलीवर जी 7च्या नंतर कामाच्या निमित्ताने असेल, कधी नर्स असेल, कधी डॉक्टर असेल, कधी शिक्षिका असेल, कधी कुठल्या कामावर जात असेल, कधी नाईट ड्युटी असेल, ह्या मुलीचं भविष्य तुझ्या हातात सुरक्षित असलं पाहिजे. तिनी तू जसा आपल्या बहिणीचा भाऊ आहे, तसा तिथे सुद्धा तू हे समज, की तिच्यासाठी तुला एक माणूस म्हणून उभं राहायचंय. तिला तिच्या इच्छेविरुद्ध कधीही बळजबरीने स्पर्श करू नको. स्त्री-पुरुषांचे संबंध अतिशय सुरेख आहेत आणि त्या सुरेख संबंधांना अशा पद्धतीने बळजबरी, अत्याचार करून त्याला गालबोट लावण्याची गरज नाही. आणि म्हणून आपण जसं मुलींना अतिशय या मानाने, सन्मानाने वाढवायचंय, तसं मुलांनाही संवेदनशीलतेने वाढवायचंय आणि त्यांना सांगायचंय, की आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान आणि आपल्या देशातल्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान हा तुमच्या हातात आहे आणि तो सन्मान जर तुम्ही केला, तर या देशातल्या बलात्काऱ्यांची आणि अत्याचाऱ्यांची पूर्णपणे अ, धरपकड केली जाईल आणि पुढे बलात्कार आणि अत्याचाराचं प्रमाण कमी होईल. आज दर दिवसाला दर 86 बलात्काराचं प्रमाण म्हणजे एनसीआरबीने आपल्या नॅशनल क्राईम रिसर्च ब्युरोने दिलेलं आहे. त्या गुन्हा अन्वेषण खात्याने आपल्याला पुढच्या वर्षी सांगितलं पाहिजे, की या वर्षी बलात्काराचं प्रमाण, अत्याचारांचं प्रमाण असं-असं घटत चाललेलं आहे आणि जसं-जसं घटत जाईल तसं-तसं आपल्या देशामध्ये हळू हिंसा कमी झाली याचा तो निर्देशांक असेल. म्हणून लक्षात घ्या, की ही जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. आपल्या मुलीसारखंच मुलांनाही गुड टच, बॅड टच सगळं शिकवण्याची गरज आहे आणि म्हणून कुणाहीवर कुठल्याही पद्धतीने बळजबरी न करण्याच्या साठीचे सुजाण, संवेदनशील नागरिक आपण पुढे घडवूया, एवढंच मी म्हणते आणि बहुजन संघटकची रजा घेते. आज तुम्हा सर्वांची रजा घेते. जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, जय तारा, जय शाहू, जय तंट्या, उलगुलान फुल जोहार, जय संविधान आणि सबरंगी सलाम.